नमस्कार मित्रांनो, आज आपण आलू वाटाण्याची भाजी करणार आहोत। ही भाजी अप्रतिम अशी होऊन तयार होते आणि खायला सुद्धा भन्नाट लागते आणि लवकरात लवकर सुद्धा तयार होते। तुम्ही ही भाजी टिफिनवर सुद्धा देऊ शकता। चला तर मग टाइम वेस्ट न करता भाजी करण्याकरिता सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला आलू, कांदा, टमाटर, मिरची, हिरवा कांदा हे सर्व बारीक कट करून घ्यायचं आहे। त्यासोबत मटर सुद्धा घेतले आहेत, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे। यामध्ये अर्धा चम्मच जिरे ॲड करायचे आहे आणि सोबतच अर्धा चम्मच हळद ॲड करायची आहे। ते थोडं परतल्यानंतर त्यामध्ये आलू आणि वाटाणे ॲड करायचे आहे आणि थोड्या वेळेसाठी परतून घ्यायचं आहे। वाटाणे आणि आलूला आपल्याला हाफ कुक करून घ्यायचे आहे। हवं तर तुम्ही असंच भाजीमध्ये सुद्धा घालू शकता। वाटाणे आणि आलूला मधोमध फिरवत राहायचे आहे, जेणेकरून ते कढईला लागले नाही पाहिजे। तर इथे आपले आलू आणि वाटाणे परतले आहेत, झाले आहेत। आता त्याच कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल ॲड केलेलं आहे। सोबतच त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी ॲड करायची आहे आणि कांदा ॲड करायचा आहे। कांदा चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं टमाटर ॲड करायचं आहे आणि टमाटरला सुद्धा परतून घ्यायचं आहे। टमाटर परतल्यानंतर यामध्ये 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ, तुमच्या आवडीचा मसाला आणि थोडी कोथिंबीर ॲड करून एकत्र करून घ्यायचं आहे। ते झालं की यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपल्याला परतून घ्यायचं आहे। मसाले झाल्यानंतर यामध्ये आलू आणि वाटाणे ॲड करायचे आहे आणि ते एकत्र करून घ्यायचे आहे। एकत्र झाल्यानंतर आपल्याला याला 5 ते 10 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि भाजी सुद्धा झालेली आहे। यावरती थोडी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि भाजी सर्व करून घ्यायची आहे। चला तर मग अप्रतिम अशी वाटाणे आलूची भाजी झालेली आहे। ही भाजी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राइब फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।